तर आपण डोसे ना वेगवेगळ्या प्रकारचे खातो बघा. बटाट्याचे डोसे, रव्याचे डोसे, तांदळाच्या पिठाचे डोसे, ज्वारीचे डोसे. पण आज मी तुम्हाला मस्तपैकी चटपटीत आणि खूप कमी वेळामध्ये झटकीपट बनणारा हा टमाट्याचा डोसा बनवलेला आहे. इकडे पाहू शकता इतके छान सुरेख आणि सुंदर असे आणि खायला इतके मस्त वाटतात ना, खाता क्षणी तुमची तोंडाची चव वाढेल इतके मस्त वाटतात हे टमाट्याचे डोसे. खूप कमी वेळामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने बनले जातात. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. नेहमी नेहमी तेच ते डोसे खाऊनसुद्धा येतो का नाही कंटाळा. मग आज हे ना असे टमाट्याचे डोसे तुम्ही करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळी जर हलकी फुलकी आपल्याला भूक लागते बघा, अशा वेळेससुद्धा तुम्ही हे डोसे झटकीपट बनवून खाऊ शकता. ह्याला बघू शकता इतकी सुंदर जाळी पडते. काही इनो वगैरे न टाकता मस्त जाळीदार असे हे टमाट्याचे डोसे बनले जातात. तर पाहू शकता मस्त झालेत का नाही. असे छोटे छोटे बनवू शकता, मोठ्या साईजचे बनवू शकता. खूप मस्त आहे. प्रवासातसुद्धा नेऊ शकता. कोणी पाहुणे वगैरे आले तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हे झटकेपट बनवू शकता. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आणि आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर आपल्याला बघा हे टमाट्याच्या डोश्यासाठी काय काय लागणार आहे तर साहित्य पाहून घेऊया. काहीच नाही, झटकीपट रोजचं साहित्य आपलं घरातलंच, किचनमधलंच. तर बघा सुरुवातीला काय करायचं, इकडे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, फक्त 2, फक्त तिखट स्वाद येण्यासाठी. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचे तुकडे घेतले. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि पिकलेले टमाटे घ्यायचे, म्हणजे छानपैकी त्याचा रस तयार होतो आणि रंग पण चांगला येतो. मग कच्च्या टमाट्याला तेवढा रंग नाही बसत, त्यामुळं लाल भडक असे पिकलेले टमाटे घ्या. त्यानंतर इकडे मी अर्धी वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं. याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. त्यानंतर इकडे अर्धी वाटीच रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचं. बस एवढंच साहित्य लागणार आहे. तर गव्हाचं पीठ मी ह्यासाठी वापरलं आहे कारण हेल्दी बनतो मग डोसा. आता आपण काय करायचं, हे टमाटे जे कापून घेतलेत ना त्याच्यामध्ये ना हे अद्रक, लसूण आणि मिरची टमाट्यासोबत ना अगदी थोडं थेंबभर पाणी टाकून ना एक प्युरी बनवायची याची. हे बघा मस्त याच्यामध्ये मी थोडंसं थेंबभर पाणी टाकते आणि याची प्युरी बनवायची. अजिबात काही जास्त पाणी टाकायचं नाही, बस थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं. तर हे असं याची प्युरी तयार झाली, पाहू शकता तुम्ही. अद्रक लसूण असल्यामुळं ना मस्त चटपटी स्वाद बसतो ह्या प्युरीला. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा. बारीक रव्याने काय होते, छान जाळी येते आणि मस्त सेट बनतो आपला डोसा. आणि हे गव्हाचं पीठ टाकलं. गव्हाच्या पिठाने ना छानपैकी याला चव पण येते. दुसरी गोष्ट हेल्दी बनतो. हवं तर तांदळाचं पीठ वापरू शकता इकडे अर्धी वाटी. तर मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकून थोडंसं पाणी परत टाकून याचा घट्ट बॅटर बनवून घेते. लगेच बनला जातो, काही असं गव्हाचं पीठ असल्यामुळं चिटकत वगैरे काहीच नाही, लगेच वाटलं जातं हा मसाला बॅटर. हे बघा हे असं सुंदर बॅटर तयार होतं. मग एक आपण भांड्यामध्ये, बाउलमध्ये याला काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त बॅटर झाले का नाही तयार. वाटत नाही म्हणजे आपलं हे डोसा बॅटर आपण घरी केलं आहे. अगदी असं वाटतं का नाही रेडीमेड असं बॅटर आणलं डोशाचं. इतकं छान थिकनेस पण आहे ह्याच्यामध्ये. आणि इकडे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं, अगदी चिमूटभर. इनो, सोडा वगैरे काहीच टाकलं नाही. पण तुम्ही बघा याला किती छान जाळी तयार होईल, कारण ह्याच्यामध्ये ना आपण रवा टाकला आहे. रवाच सुंदर जाळी देतो प्रत्येक डोशाला. हे बघा असं थोडंसं जरा 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंफार काही गुठळ्या असतात तर मग त्या मॅश होतात. चला आता आपण मी डोसा पॅनवर मी थोडंसं तेल लावून सेट करून ठेवलं आहे गरम व्हायला. लगेचच आपण करून घेऊया. स्लो गॅस ठेवायचा, अगदी स्लो ठेवायचा. थोडंसं तेल टिश्यू पेपरने लावून घ्यायचं तव्याला पूर्ण आणि प्रत्येक वेळेस असं मिक्स करूनच बॅटर तव्यावर ओतायचं, नाही तर मग काय होतं खाली तळाला चिपकलेलं असतं. आता बघा तुम्हाला ना लहान मोठे ना जसेही तुम्हाला हे डोसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. तर मी जरा विचार केला की छोटे छोटेच बनवा, मस्त वाटतात मग खायलासुद्धा. हे बघा असं थोडंसं बॅटर घ्यायचं हलक्या हाताने, याला असं कडीने आणि मग थोडंसं अलगद मध्ये फिरवायचं. बस हे बघा असं हलक्या हाताने याला फिरवत राहायचं. बस आता ह्याला जाळी यायला तयार झालेली आहे. गॅस स्लोच ठेवायचा, अजिबात वाढवू नका. स्लो गॅसवरच ह्याला वेळ द्या, पूर्णपणे जाळी तयार होते. त्यानंतर जो ओला बॅटर दिसतोय का वरचा ओतल्याला, तो जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही ना तोपर्यंत अजिबात पलटी करू नका. ही मी तुम्हाला एक टिप्स सांगते.
हे जो पण ओला बॅटर दिसतोय ना वरचा, हा पांढरा रंग म्हणजे बॅटरचा, तो पूर्ण सुकेपर्यंत असा लाल लाल रंग कडीकडीने जो दिसतोय ना, पूर्ण डोश्याला येईपर्यंत पलटी करू नका. इकडे पाहू शकता सगळा ओला बॅटर कसा सुकत चाललाय, म्हणजे खालची जी साईड असते ना ती कडक पण होते, चिटकत नाही काही नाही, आणि वरून सुद्धा मग भाजला जातो. हे बघा पूर्ण सुकून गेले का नाही वरचा बॅटर. असं झालं की मगच पलटी करा. बघा अलगद मग ते निसटला जातो. आता मग ह्याला कड्या पहिला सोडून बघायच्या, आणि मग आता आपण मस्तपैकी याला काढून घेऊया. काही पलटी करायची गरज नाही, कारण वरून छानपैकी भाजला आहे. तर तुम्हाला हवा असेल तर थोडंसं पलटी करून पण भाजू शकता, काही हरकत नाही, किंवा असाही काढला तरी चालेल, कारण वरची साईड खूप छान भाजलेली आहे. आणि पाहू शकता बघा खालून किती मस्त भाजला का नाही, सुंदर. हे असे छानपैकी लाल भडक टमाट्याचे पराठे करा, डोसे करा. आता दुसरा बॅटर पण घ्यायचा आणि टाकायच्या अगोदर थोडा वेळ त्याला असं मिक्स करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मिक्स करायचं, आणि मग परत एकदा सेम प्रोसेसने असं बॅटर पॅनवर ओतून हलक्या हाताने याचा गोल आकार द्यायचा. अजिबात घाई करायची नाही. बस आता मी इकडे छोटे केलेत, तुम्हाला आवडेल तसे मोठे करू शकता. आणि थोडा वेळ द्यायचं. परत एकदा सांगते, हे सगळं वरचं जे ओलं बॅटर आहे सुकेपर्यंत वेळ द्यायचा. कडीकडीने असं थेंब थेंब तेलसुद्धा सोडू शकता. अजिबात पलटी करायचं नाही. हे बघा हे असं सुकत चाललं की मग बॅटर आपला वरून पण, डोसा आपला वरून पण शेकला जातो आणि खालून पण छानपैकी शेकला जातो. मस्त रंग आलाय बघा. वा वा वा, काय मस्त जाळी आली आहे. सुंदर वाटतो का नाही, एकदम लाल भडक असा डोसा टमाट्याचा. आता हे पूर्ण सुकेपर्यंत मी वाट बघितलेली आहे. अति घाई बोलतात ना, आपण कुठल्याही गोष्टीला घाई नाही करायची. बघा किती सहजपणे हा सुटला जातो, अजिबात चिटकत नाही आहे खाली. आणि आता मी हे तुम्हाला पलटी करून दाखवते. सुरुवातीचा पलटी नव्हता केला, पण हा मी तुम्हाला पलटी करून दाखवते. हे पहा मस्त झाले का नाही, एकदम सुंदर असा लाल भडक टमाट्याचा पराठा. माझ्या तोंडामध्ये पराठा येतोय, इग्नोर करा त्या गोष्टीला. डोसे मस्त तयार झालेले आहेत टमाट्याचे. बस दोन्ही बाजूनी छानपैकी भाजलाय. आता मी हे काढून घेते टमाट्याचा डोसा. मस्त वाटतोय बघा किती छान झालाय. हे आपले गरमागरम मऊ लुसलुशी जाळीदार खमंग असे खायला एकदम चटपटीत, थोडासा आंबट थोडासा तिखट असा हा टमाट्याचा डोसा. याला टमाट्याची आंबोळी पण तुम्ही बोलू शकता, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, मस्त गव्हाचं पीठ टाकले. आणि हा आपला टमाट्याचा डोसा किती सुंदर दिसतोय बघा, किती छान जाळी आली का नाही. कुठलं इनो सोडा वगैरे न टाकता सुद्धा याला सुंदर अशी जाळी आलेली आहे. गरमागरम खोबऱ्याच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत हा इतका छान लागतो ना खायला. म्हणजे तुम्हाला पहिल्याच घासात मिरची लसूणचा जो स्पायसीपणा आणि टमाट्याचा जो आंबटपणा चटपटीतपणा जाणवल ना, मस्त कॉम्बिनेशन बनतं ह्या डोश्याचं. नक्की करून बघा, खूप आवडीने खातान. कधी केले नसतील तर एकदा तरी करून बघा. हे टमाट्याचे जाळीदार डोसे खूप मस्त वाटतात आणि टिफिनला तुम्ही नेऊ शकता. भाजी वगैरे चपाती करायचा कंटाळा आला तर अशा वेळेस थोडीशी खोबऱ्याची चटणी आणि हे डोसेसुद्धा नेऊ शकता. लहान मुलाला देऊ शकता. कोणी पाहुणे वगैरे अचानक आले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा बेत बनवू शकता. खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी, बघा सगळेजण आवडीने खातील. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा टमाट्याचा डोसा? आवडला असेल तर करून नक्की बघा, आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.